नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 14 ऑगस्ट 2025च्या दिवसभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून चालू घडामोडीचे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न. भारत सरकारने घरगुती स्वयंपाक गॅस LPG सवलतीसाठी मंजूर केलेला आर्थिक पॅकेज किती रकमेचा आहे? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 420.6 अब्ज. पुढचा प्रश्न बघा, या पॅकेजमधील 120.6 अब्जाचा उद्देश काय आहे? पर्याय नैऋत्य भारतातील उद्योगांसाठी, महिला घरामध्ये स्वस्त गॅस कनेक्शनसाठी, कृषकांना मोफत गॅस किटसाठी आणि शहरातील औद्योगिक वापरासाठी. याचं अचूक उत्तर आहे महिला घरामध्ये स्वस्त गॅस कनेक्शनसाठी. पुढचा प्रश्न बघा, लष्करी व्यायाम युद्ध अभ्यासची 21वी आवृत्ती कोणत्या देशात होणार आहे? पर्याय आहेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम. याचं अचूक उत्तर आहे अमेरिका. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, भारत चीन संबंध सुधारण्यासाठी चीनच्या परराष्ट्र मंत्री कोणाला दिल्लीला पाठवले आहे? पर्याय आहेत शी जिनपिंग, वांग यी, ली केकियांग, चेन गुआंगझो. याचं अचूक उत्तर आहे वांग यी. पुढचा प्रश्न, 14 बस्तर गावामध्ये स्वातंत्र्य दिनावर तिरंगा फडकवण्याचे नियोजन आहे. हा भाग कोणत्या राज्यात आहे? याचं अचूक उत्तर आहे छत्तीसगड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 14 ऑगस्ट हा दिवस कोणता म्हणून घोषित केला आहे? पर्याय आहेत राज्य एकता दिन, विभाजक शोक दिन, स्वतंत्रता दिवस पूर्व संध्या, स्वातंत्र्य कलह स्मरण दिन. याचं अचूक उत्तर आहे विभाजन शोक दिन. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न बघा, हर घर तिरंगा मोहिमेचा उद्घोष करणारे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं अचूक उत्तर आहे योगी आदित्यनाथ. पुढचा प्रश्न, फ्लॅग कोड ऑफ इंडिया अंतर्गत तिरंगा फक्त कोणत्या वेळात फडकवावा? पर्याय पूर्ण दिवसात, सूर्योदय ते सूर्यास्त, रात्री, सकाळ ते दुपार. याचं अचूक उत्तर आहे सूर्योदय ते सूर्यास्त. पुढचा प्रश्न बघा, लोकसभेने कोणते विधेयक पास केले आहे ज्यामुळे युनिफाईड पेन्शन योजनेला कर सवलत मिळेल? याचं अचूक उत्तर आहे कराधान सुधारणा विधेयक 2025. पुढचा प्रश्न बघा, कॅरेज ऑफ गुड्स बाय सी बिल 2025 काय सुधारणा करते? याचं अचूक उत्तर आहे समुद्री मालवाहतूक कायदे. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. पुढचा प्रश्न बघा, मानपूरमध्ये नियंत्रण घेण्यासाठी राष्ट्रपती शासन किती महिने वाढवण्यात येणार आहे? याचं अचूक उत्तर आहे 6 महिने. पुढचा प्रश्न, रशियाचे अध्यक्ष कोण 2025च्या शेवटी भारताला भेट देणार आहेत? याचं अचूक उत्तर आहे बघा व्लादिमीर पुतिन. पर्याय क्रमांक 2 पुतिन. पुढचा प्रश्न, अमेरिकेने भारतावर किती टक्के टॅरिफ लादला आहे? याचं उत्तर आतापर्यंत सर्वांना पाठ झालं असणार आहे 50%. पुढचा प्रश्न, दोन देशांच्या संबंधामध्ये ताण वाढवणारा व्यापारी मुद्दा काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे रशियन तेल खरेदी. पुढचा प्रश्न बघा, संसदीय कामकाजात ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चेसाठी किती तास वाटप करण्यात आले? याचं अचूक उत्तर आहे 16 तास. पुढचा प्रश्न, नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल 2025ची सद्यस्थिती काय आहे? पास, ड्राफ्ट, पेंडिंग, रद्द. याचं अचूक उत्तर आहे पेंडिंग. पुढचा प्रश्न, बजेट 2025-26 मध्ये स्टार प्रोग्राम कोणत्या क्षेत्रात आहे? कृषी, शिक्षण, आरोग्य, रक्षा. याचं अचूक उत्तर आहे शिक्षण. पुढचा प्रश्न, प्राईम मिनिस्टर धन धान्य कृषी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पर्याय आहेत उद्योग, कृषी, ऊर्जा, डिजिटल. याचं अचूक उत्तर आहे कृषी. पुढचा प्रश्न, शाळांच्या 14 ऑगस्ट अधिवेशनात कोणते घटक समाविष्ट केले आहेत? याचं अचूक उत्तर आहे प्रेरणादायी घोषवाक्य आणि दिवसाचा विचार. पुढचा प्रश्न बघा, हर घर तिरंगा मोहिमेत युतीचे मूल्य कोणत्या संदेशानुसार प्रचारित केले जात आहे? पर्याय आर्थिक विकास, एकता व संविधान आदर, न्याय सुधारणा, पर्यावरण संरक्षण. याचं अचूक उत्तर आहे एकता व संविधान आदर. पुढचा प्रश्न, बस्तरमधील गावामध्ये तिरंगा फडकवण्याची परवानगी का मिळाली? पर्याय विकास कामामुळे, सुरक्षा सुधारल्यामुळे, आर्थिक पाठिंब्यासाठी, शैक्षणिक मोहिमांसाठी. याचं अचूक उत्तर आहे सुरक्षा सुधारल्यामुळे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राने विभाजन स्मरण दिन घोषित केल्याचा मुख्य उद्देश काय?
याचं अचूक उत्तर आहे ऐतिहासिक जाणीव आणि राष्ट्रीय एकता जोपासणे. पुढचा प्रश्न बघा, भारताने 2025च्या विश्व कुस्तीच्या खेळामध्ये किती पदके मिळवली? याचं अचूक उत्तर आहे 1 रौप्य आणि 1 कांस्य. पुढचा प्रश्न, चेन्नई ग्रँडमास्टर शतरंज स्पर्धा 2025 मध्ये खालीलपैकी कोण सहभागी झाले? पर्याय: लक्ष्मण देशमुख, हरिका द्रोणावली, सानिया मिर्झा, विश्वनाथन आनंद. याचं अचूक उत्तर आहे हरिका द्रोणावली. पुढचा प्रश्न बघा, 14 ऑगस्ट 2025 रोजी पटना येथे कोणती क्रीडा स्पर्धा संपली? पर्याय: महासंग्राम रणबांकुरे, मार्शल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन अंडर 14 अँड अंडर 16, भारत इंग्लंड सामना, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा. याचं अचूक उत्तर आहे मार्शल स्पोर्ट कॉम्पिटिशन अंडर 14 अँड अंडर 16. अशा प्रकारे आज आपण 14 ऑगस्ट 2025च्या टॉप 25 चालू घडामोडींचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.